राज्याचं राजकारण आणि समाजकारण एकच घटनेनं हादरून गेले। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभरात गाजत आहे। एकूणच बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण रसातळाला गेल्याची भावना नागरिकांमध्ये। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचं पालकत्व कुणी घ्यावं हाही प्रश्न निर्माण झालाय। महायुतीत अद्यापही पालकमंत्री पदाचा तिढा हा सुटलेला नाही। खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांनीच बीडचं पालकत्व घ्यावं अशी मागणी केली होती। यानंतर आता बीडच्या पालकमंत्री पदाची पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आली। संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यात गाजत आहे। निर्गुण पद्धतीनं केलेल्या हत्येमुळे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे, त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट ही उसळली आहे। 2 दिवसापूर्वी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात नागरिक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चातील या नागरिकांच्या प्रतिक्रिया अत्यंत संतप्त आहेत। वाल्मिक कराडला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी या मोर्चात करण्यात येत होती। यानंतर दबाव वाढत चालला होता। या घडामोडीनंतर आज वाल्मिक कराड सीआयडीच्या कार्यालयात दाखल झाला। या व्यतिरिक्त आणखीही धक्कादायक घटना या बीड जिल्ह्यात घडल्याने येथील कायदा सुव्यवस्था धोक्यात असल्याची भावना निर्माण झाली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी केली होती। यानंतर आता बीडच्या पालकमंत्री पदावरून महायुती आणि भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। बीडमध्ये मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटना पाहता जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अनुभवी आणि वरिष्ठ नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं अशी मागणी होते, पण महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं नाव हे मागं पडलंय। डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच करणं, जळवात, ॲलर्जी, सोरायसिस, त्वचा कोरडी पडणं, त्वचेवरील पुरळ, नागिन, तर सौंदर्य समस्या, पांढरे डाग, काळे डाग, मुरूम, चेहऱ्यावरील वांग, डोळ्याखालील काळे वलय, सुरकुत्या, केस समस्या, टक्कल पडणं, केस गळणं, कोंडा होणं, चाई, चामखीळ, तीळ, मस इत्यादींवर उपचार। आधुनिक उपचार, केमिलक पिलिंग, PRP, डर्मा रोलर, थ्रेड लिप, एक्सिमर लेझर, RF, बोटेक्स। तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी ST स्टँड समोर, सोमराय नगर, मोहोळ, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9226838261।